वळत्या गायी धावे घरा आमच्या करे येरझारा नाव घेता तो जवळी बहु भला कान्होबळी नेदी पडो उने पुरे नेदी पडो उने पुरे म्हणे अवघेची बरे नाव घेता तो जवळी बहु भला कान्होबळी तुका म्हणे चित्ता वाटे न करावा परता नाव घेता तो जवळी बहु भला कान्होबळी विठ्ठल विठ्ठल वळत्या गायी धावे घरा आमुच्या करी येरझारा नाव घेता तो जवळी बहु भला कान्होबळी कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज पार्वतीचा पती योगीराज तयाची माया माझी दंडवत माया माझी दंडवत तयाची माया माझी दंडवत माया माझी दंडवत जोडो नामे जोडो आणि प्रीत जोडो नामे जोडो आणि प्रीत जोडो नामे वळत्या गायी धावे घरा किंवा वळी गायी धावे घरा आमुच्या करे येरझारा नाव घेता तो जवळी बहु भला कान्होबळी प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र देहुनिवासी असलेले प्रेमाद्भुत सिंधू कुळसागर इंदू कान्हा प्रिय बंधू गुणातीत साधू श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील हा अभंग आहे. प्रस्तुत अभंगा श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय हे गोकुळातील गोपाळांनी भगवंताची नामसाधना केली आणि नामसाधना केल्यामुळं वेद पुरुष पुराण पुरुष परापश्यंती मध्यमा वैखरी या वाणीच्या पलीकडे असलेला परमपुरुष परमात्मा त्यांच्या जवळ कसा आला आणि त्यांच्या फायद्याचा कसा ठरला आजच्या अभंगात तुकोबाराय सांगतात. विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला गोदावरी माईच्या उगमाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या वास्तव्याने विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला जिल्हा परमार्थाचा आशिक जिल्हा नाशिक जिल्हा या पुण्यपावन नाशिक जिल्ह्यामध्ये पुण्यपावन आपला निफाड तालुका आणि निफाड तालुक्यामध्ये पुण्यपावन आपलं भगवान गोंदेश्वराच्या वास्तव्याने पावन झालेलं गाव आदर्श गाव गोंदेगाव आणि या गोंदे गावामध्ये गेली 23 वर्षापासून चालत आलेला समस्त ग्रामस्थ गोंदेगाव तथा गोंदेश्वर प्रासादिक भजनी मंडळ ट्रस्ट गावातील सर्व भाविक वर्ग सर्वांच्या संयुक्त विद्यमाने सर्वांच्या सहकार्यातून मोठ्या प्रेमाच्या अनमोल मदतीतून गेली 23 वर्षापासून मोठ्या दिमाखात आपण उत्सव पार पडत आहात आणि गेली 10-12 वर्षापासून माझ्या वाट्याला गावातील भजनी मंडळ हे सेवा सांगतं आणि मग कोणती तरी एक सेवा तर यावर्षी काल्याचं कीर्तन मला करायची पाळी आली आणि या निमित्ताने आपल्या सर्व मातृवर्ग पितृवर्ग गुणीजन गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार राजकीय पारमार्थिक सामाजिक शैक्षणिक सर्व स्तरावरील मंडळी आज अगत्याने उपस्थित आहेत. आपल्या समोर बसलेले यतिवर्य ज्यांनी यती धर्माचा स्वीकार करून दंडग्रहण मात्रेनं नरो नारायणो भवेत नारायण स्वरूप असलेले संन्यासी महाराज आदरणीय कैलास महाराज कैलासगिरीजी महाराज आणि आपण सगळी मंडळी रात्री आम्ही भंडाऱ्यावर कीर्तन केलं आणि रात्रीही आमच्याबरोबर संत भगवान बाबा या उत्सव समिती शिन्नर ही सगळी मंडळी होती. आमचे आदरणीय कराड माऊली आदरणीय शिवनाथ भाऊ आव्हाड आदरणीय जिल्हा परिषदचे माजी सदस्य सुभाष भाऊ दापूरकर आणि ही सगळी मंडळी आमच्याबरोबर रात्री होती. आणि आता सकाळी भेटला तर सकाळी कशाला येतं कारण मला इथं यायलाच 3 वाजले. तुम्ही सकाळी तरी कशाला येतं पण ते सकाळी आलेच. गोंदेगावचे भजनी मंडळ प्रेम
आणि सगळी मंडळी, आमचं सत्यगावचं भजनी मंडळ आणि आपण सगळी मंडळी अगत्याने उपस्थित आहात आपल्या सप्ताहाला रंग भरण्यासाठी. परभणीवरून जगात जर्मनी, भारतात परभणी या न्यायाने आमचे संगीत विशारद आदरणीय गजानन महाराज मुंडे, आदरणीय हरिभक्तीपरायण सोपान काका आणि उत्कृष्ट मृदंगाचार्य आपल्या नाशिक जिल्ह्याचे भूषण स्वामी महाराज इगतपुरीकर आणि आपण सगळी मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो आणि अगदी थोड्याशा वेळात सेवा आवरतो. विठाल वळत्या गायी धावे घरा आमुच्या करी अरझारा, नाव घेता तो जवळी बहु भला कान्होबळी. आजच्या भंगात श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय आहे. आम्ही गोकुळात गोपाळ असताना भगवंताची नामसाधना केली आणि नामसाधनेमुळे पुराण पुरुष वेद पुरुष परमात्मा आमच्या जवळ कसा आला आणि आमच्या फायद्याचा कसा ठरला आजच्या भंगात तुकोबाराय सांगतात. मृत्यू लोकात जन्माला आलेला प्रत्येक मानव, त्या प्रत्येक मानवाची इच्छा आहे की देव आमच्या जवळ असावा, सन्निधवासी असावा, समीप असावा, निकट असावा. मृत्यू लोकात जन्माला आलेल्या परमार्थिक माणसाची ही प्रत्येकाची भावना आहे की देव आमच्या जवळ असावा, सन्निधवासी असावा, निकट असावा, समीप असावा. जसं व्यवहारामध्ये प्रत्येक बाळाला वाटतं आई, माझी आई माझ्या जवळ असेल. प्रत्येक सौभाग्यवतीला वाटतं की माझ्या सौभाग्याचं देणं, माझा मालक माझ्या जवळ असावा. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की नेता आमच्या जवळ असावा. बर, प्रत्येक भक्ताला वाटतं, असं प्रत्येक भक्ताला वाटतं की देव आपल्या जवळ असावा. ही प्रत्येकाची इच्छा आहे. दररोज ते देवाला प्रार्थना करतात. ऐके वचन कमळापती मजरंकाची विनंती. पण विनंती काय आहे? कर जोडी तो कथे काळी, कर जोडी तो कथे काळी, जोडी तो कथे काळी. कथे काळी, कर जोडतो कथे काळी, कर जोडतो कथे काळी, कर जोडतो कथे काळी, कर जोडतो कथे काळी. आपण असावे जवळी, आपण असावे जवळी, आपण असावे जवळी, आपण असावे जवळी. कर जोडतो कथे काळी, कर जोडतो कथे काळी, कर जोडतो कथे काळी, कर जोडतो कथे काळी. प्रत्येक परमार्थिक माणसाला इच्छा देव माझ्या जवळ असावा. कर जोडितो. समोर आवाज ते बाळा, तिथे खाली आवाज येत नाही, वर आवाज सोड येतो, खाली आवाज सोड. कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी. भगवंता तुम्ही माझ्या जवळ असा. कधी जवळ असावं? दिवसा तर जवळ असावंच, पण रात्रीही जवळ असावं. रात्रंदिवस मज पाहिजे जवळी, दिवस मज पाहिजे जवळी, दिवस मज पाहिजे जवळी, रात्र दिवस मज पाहिजे जवळी. त्या निराळी गमे घडी, क्षणता निराळी गमे घडी, क्षणता निराळी गमे घडी,
क्षणता निराळी नगमे घडी रात्र दिवस पाहिजे पाहिजे रात्र दिवस माझ पाहिजे जवळ रात्र दिवस पाहिजे पाहिजे रात्र दिवस माझ पाहिजे जवळ क्षण त्याने गाळी नगमे गाडी क्षण त्याने गाळी नगमे गाडी क्षणता निराळी नगमे क्षणता निराळी नगमे घडी प्रत्येक बाळाला वाटतं आई माझ्या जवळ रात्री असावी दिवस असावा. प्रत्येक सौभाग्यवतीला वाटतं माझं सौभाग्याचं लेणं माझा मालक रात्री माझ्या जवळ असावा दिवसा जवळ असावा. प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं शिक्षक माझ्या रात्री जवळ असावे दिवसा जवळ असावे. तसं प्रत्येक भक्ताची इच्छा आहे देव माझ्या रात्रंदिवस जवळ असावा. रात्रंदिवस मज पाहिजे जवळे क्षण त्या निराळी नगमे घडी देव आमच्या जवळ असावा. महाराज ठेवलेल्या इच्छेप्रमाणे होतं का? कधी कधी माणसं इच्छा धरतात तसं होतही आणि कधी कधी ती इच्छा धरतात तसं होत नाही. आता प्रत्येकाची इच्छा होती की यावर्षी भरपूर पाऊस पडल निदान कांद्याला चांगला भाव राहील पण कांद्याने यंदा लोकांची वांधे केलेली आहे. धरलेल्या इच्छेप्रमाणे घडलच असं काही सांगतात. आता अशी चांगली गाणारी माणसं गावात आली का प्रत्येक आई बापाला वाटतं आमचा मुलगा गजानन महाराजासारखा गाणारा व्हावा. ते गाणार नाही ते पिणार होते. इच्छा ठेवू तसं घडल असं काही सांगता येत नाही. इच्छा तर आहे देवाजवळ असावा परंतु काही कारणामुळे देव दूरही जातो आणि काही कारणामुळे देव जवळही येतो. असंच वर्णन त्याचं केलेलं आहे 13व्या अध्यायामध्ये. भगवंत सांगतात हे परब्रह्म तत्व असंच आहे. बहिरंतश्च भूतानां चरम चरमेव च सूक्ष्मत्वा तद्विज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्. या श्लोकामध्ये भगवंत सांगतात ते परब्रह्म तत्व दूरस्थम कधी कधी जीवापासून दूरही जातं दूरही आहे. तर चान्तिके च तत् अंतिके च तत् ते परब्रह्म कधी कधी जवळही येतं. कधी काही कारणामुळे परब्रह्म तत्व दूर जातं तर काही कारणामुळे परब्रह्म तत्व जवळ येतं. तुम्ही म्हणाल दूर जाण्याची कारण काय जवळ येण्याची कारण काय? तर धर्मशास्त्रामध्ये याची कारण मीमांसा सांगितले. धर्मशास्त्रकार सांगतात काही कारणामुळे देव जवळ दूर जातो जवळचा देव दूर जातो आणि काही कारणामुळे दूरचा देव जवळ येतो. कोणती कोणती कारण? एक नाम रूपाच्या मनुष्य जास्त माग लागला किंवा माया गोळा करायला मनुष्य लागला जवळचा देव दूर जातो. 2 भावबांधाचं खायचा नाद लागला का जवळचा देव दूर जातो. आणि 3 नाम निंदा करू लागला का जवळचा देव दूर जातो. ही 3 कारण. आता दूरचा देव जवळ कधी येतो तर हीच 3 कारण उलट केली का देव जवळ येतो. कसं कसं ऐका. नाव आणि रूपाच्या मनुष्य माग लागला का जवळचा देव दूर जातो. जगामध्ये 5 अंश आहेत. आस्ती भाती प्रिय हे परब्रह्माचे अंश आहेत आणि नाव आणि रूप हे मायेचे अंश आहेत. नाव म्हणजे माया रूप म्हणजे माया. जो या नावाच्या आणि रूपाच्या माग लागला त्याच्या हयातीत देवाची त्याची गाठ पडत नाही. ते लिहून घ्यावा. हल्ली लोक नावाच्या लईच माग लागले. माझं नाव घ्या माईक पुढं मला उभा करा. अरे चांगलं नाही ही एरती माईक आणि न लगे माईक पदार्थ. माईक चांगली वस्तू नाही मला. भल्या भल्याला या माईकने घरी बसवलेलं आणि म्हणून लोकांचा आग्रह माझं नाव घ्या माझं नाव घ्या. 7 दिवस एक मनुष्य कीर्तनाला येत होता. मी म्हणलं तुम्ही 7 दिवस कीर्तनाला येत होते? तुला नुसता कीर्तनाला येत नव्हतो पुढं बसत होतो. हो पुढं बसत होते नुसता पुढं बसत होतो गुल ठेवायला पुढे बसून. मग तुम्ही कोणते कोणते कीर्तन करणे अभंग घेतले सांगता का? कीर्तन अभंग ऐकायला होतो का? म्हणजे मग माझं नाव तुम्ही कधी घेताल हे ऐकायला. लोकांना नावाचा चाळा लागला. मग असा नावाच्या जो मागा लागतो ना देव त्याच्यापासून दूर जातो.
तुकाराम महाराजांनी स्पष्ट दिले, लागो आगी नावा माझ्या मीपणा. काय नावाच्या मागे लागायचं? अहो, आपण महाराष्ट्र भ्रमण करत असताना केवढी जुनी हेमडपंथी मंदिर, आमचं कशाला आपल्या गोंदेश्वराचं काय मंदिराची शिल्पकला, काय नक्षी कामं, काय ते आता कसले कारागिराला ते बनवता येणार. एवढं मंदिर बांधलंय, पण ज्याने बांधलंय त्याने स्वतःच नाव टाकलंय का? एवढे मोठे किल्ले बांधले आहेत, एवढे मोठे मंदिर आहेत, आज काळाराम मंदिर आहे, भानगडी केवढे मंदिर आहेत, पण जुन्या लोकांनी कधीही नावाचा चाळा धरला नाही. म्हणून त्यांचं काम आज दशकानुदशकन शतकानुशतक समाजामध्ये टिकून आहे. ध्यानात आलं? नावाला किंमत नाही महाराज, कामाला किंमत आहे. असं हे गमकच आहे. जुन्या लोकांनी एवढे मोठे बांधकाम केली, पण स्वतःच कधी नाव टाकलं नाही. आणि जे फिरायला येतात किल्ल्यावर ते तिथे येते तर नाव टाकी सुनेली अनिला निसंगीता. अरे काय अनिला निसंगीता? ज्यांनी बांधकाम केले त्यांनी नाव नाही टाकलं, तू काय नाव टाकतो अनिला निसंगीता? हाच घोटाळा आहे. माणसं स्वतःच्या नावाचा लोकाला एवढा चाळा लागलाय. पांडुरंगाच्या दर्शन बारीला जर तुम्ही गेले कधी, तर दर्शन बारी सगळी लोकांनी नावं टाकली. बरं, नावं टाकीनात का? गावाची बी नावं टाकली. सध्याच्या कलियुगातल्या लोकांना नावाचा मोठा चाळा. माझं नाव घ्या, माझं नाव छापा, असं कठीण आहे. तुमच्याकडे कमी आहे, आमच्या पुणे जिल्ह्यात नाही. आमच्या पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात जेवढ्या सप्त्याच्या पत्रिका आहेत ना, पत्रिका हातभर राहते, पण कीर्तनकाराचे नाव ईद भरत राहते. तिथून खाली सगळे ज्यांनी त्यांच्यात असं आहे, सप्ताह पत्रिका छापायच्याच वर्गणी गोळा करावं लागते त्यांच्याकडे नेमकी. जो वर्गणी देईन त्याचं पत्रिकेत नाव. पत्रिका छापल्यावर परत कोणाची वर्गणी घेत नाही. ते काय खरंच मांडलं, सगळ्या वर्गणीदाराची नावं त्याच्यात राहतात. नुसते पत्रिकेतच नावं असतात नाही. पुण्याची गाडी ओळखायची कशी तुम्हाला सांगतो. तरकारीच्या गाड्या पुण्याच्या जर तुम्ही वाशी मार्केटला इकडे तिकडे गेले, नाशिक मार्केटला, ओळखायच्या कशा? अख्ख्या मतदारसंघाची पाठीमागं नावं राहतात. रोहन, साहिल, सुनीता, अनिल, मंगला, सगळी नावं गाड्यावर टाकलेली असते. फक्त पण सोडलेले नसते. असं सांगायचं कसं आहे, लोकांना नावाचा चाळा लागतो. जो असं नावाच्या मागे लागतो, देव त्याच्यापासून दूर जातो एक. आणि जो रूपाच्या पाठीमागे लागला, देव त्याच्यापासून दूर जातो. दुर्दैव आहे, सध्या समाजाचा खर्च जेवढा आहारावर होत नाही, जेवढा फिरण्यावर होत नाही, तेवढा रूपावर होऊ लागलाय, राहणीमानावर. 2-2 मिनिटांना लोक पाहू राहिलेत मोबाईल मध्ये, कसा मी दिसतो, काय नाही, गाढवा सारखा दिसतो. लोकांना रूपाचा फार चाळा लागलाय. लग्न करत असताना तुम्ही मुलीमध्ये काय पाहिलं बरं? बरेच जणांची लग्न झालेले, बोला हातवर करा. मुलगी लग्न झाल्यावर ज्ञानेश्वरी पारायण करी, गाथा पारायण करी. हे पाहून लग्न केलं तुम्ही का रंगरूप पाहून लग्न केलं? लोक लग्न करत असताना रंगरूप पाहून करतात, पण कधीही लग्न करताना रंगावर जायचं नाही. त्याचं कारण काळ्या मुंगीपेक्षा तांबडी मुंगी जास्त झोंबती. असो, झोंबल्यावर कळत तसं नाही कळायचं. असं तुम्ही जर नाशिकला कापड बाजारामध्ये गेले की, आता येवला तर कापडाचं माहेर घ्यायचं. तुम्ही येवल्याला कापड बाजारात गेले, बस्ता बांधायचा आहे. कापड बाजारवाले दुकानदारांनी काय केलंय, आपल्या मालाची जाहिरात व्हावी म्हणून दुकानाचा माल, दुकानापुढे स्टॅच्यू उभे केलेले, प्लास्टिकचे पुतळे, गड्याचे कपडे गड्याच्या पुतळ्याला, बाई माणसाचे कपडे बाई माणसाच्या पुतळ्याला जाहिरात करतात. तुम्ही येवल्याला कापड बाजारातून चालले, तिथं गड्याचे बी पुतळे उभे असतात आणि बायांचे पुतळे उभे असतात. उगा प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही कोणत्या पुतळ्याकडे बघा, खरं सांगा, तुम्हाला पपे जायची शपथ आहे. हा, याला म्हणायचं लोकाला रूपाचा चाळा लागलाय. मग माझ्या माऊलीची ओवी ऐका. माझी माऊली लिहिते, ज्ञानोबा म्हणतात की जो अलंकारा आले, बाळा सोने वाया गेले, तैसे नाम रूपी दुरावले, अद्वैत जया. अद्वैत परमात्मा नाव आणि रूपाच्या मागे लागले, नाव रूपी दुरावले, अद्वैत.
नावाच्या आणि रूपाच्या मनुष्य माग लागला का अद्वैत परमात्मा त्याच्यापासून दूर जातो. विठ्ठल विठ्ठला 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 एक दोन भाऊबंदाचं खायला मनुष्य लागला का देव दूर जातो. माणसाने तिघाचं खायचं नाही, देवाचं, गावाचं, भावाचं. हे तिघाचं खाल्लेलं पचत नाही. लिहून घ्या तुम्ही. ज्याने ज्याने देवाचं खाल्लंय, ज्याने ज्याने गावाचं खाल्लंय, ज्याने ज्याने भावाचं खाल्लंय, ते पुढची दिवाळी खाणार नाही. लिहून घ्या तुम्ही. पुढच्या दिवाळीच्या आत त्यांची पुण्यतिथी झालीच म्हणून समजा. देवाचं खाऊ नाही माय बा. अहो जुने राजे राजवाडे बघा ना तुम्ही, केवढं देवाला दान धर्म. अहिल्याबाईंनी केवढ्या धर्मशाळा बांधल्या, केवढली मंदिरं बांधली, केवढे घाट बांधले. देवाला दिलं पाहिजे का देवाचं खायचं? देवाने आपल्याला काय कमी केलं तेव्हा आपण देवाचं खात बसायचं? लोक देवाचं खातात, लोक गावाचं खातात. गावाचं तर काय लोक काय खातात सांगताच नाही. कोणाला खडी पचते, कोणाला डांबर पचत, कोणाला ग्राम सचिवालय पचत, काहीला ग्राम शौचालय सुद्धा पचत. काय कोठा म्हणा का काय म्हणा. असं गावाचं खाऊ नये, देवाचं खाऊ नये, भावाचं खाऊ नये. आपला भाऊ जर अर्धा एकर जास्त घेतला असेल तरी ते खाऊ द्या ना. आपलाच भाऊ काय बिघडत, पण आपण घेऊ नका. भावाचं ठेवू नका आपल्याकडे. ह्या गमक आहे या संप्रदायाचं. ह्या तिघाचं खाल्लेलं पचत नाही. ज्यावेळेस कौरव पांडवाचं युद्ध ठरलं, युद्ध होऊ नये ही भगवंताची इच्छा होती. आणि मग भगवंत मध्यस्थी करण्यासाठी गेले. या कौरवाच्या घरा शिष्टाई धाडीला अशी दातारा. भगवंत शिष्टाई करायला गेले. दुर्योधना, अरे पांडव तुझे भाऊ आहेत म्हणजे मग अर्ध्या राज्याची वाटी करीत म्हणजे मग अर्धा राज्य त्यांना दे. दुर्योधन म्हणला सोयीच्या टोकावर बसल, एवढी जागा देणार नाही. अरे मग निदान 5 पांडवाला 5 गावं दे. म्हणजे कोणते? इंद्रप्रस्थम, मृगप्रस्थम, जयंतम, वारणावृतम, कांचीलम, ही 5 गावं. दुर्योधन म्हणला ही 5 गावं दिल्यावर खाली काय राहिलं? हरसुल, परसुल, मालसाण, भोयगाव, भाटगाव, शिरसाण. ही चांदवड तालुक्यात इकडली चौका. गोळेगाव, कोंदेगाव, वाहेगाव, दहेगाव, काय कातरणी, विखरणी, सिन्नर तालुक्यातलं सारखी गाव आहे. निरळ, मरळ, चोंडी, मेंढी, नायगाव, चायगाव, सोनांब, कोनंब, कणकोरी, मानोरी, साबरवाडी, डोबेरवाडी, वाटांगळे, खाटांगळे, कीर्तांगळे. सिन्नर तालुक्यातलं सारखी गाव आहे. आम्ही मोगम फिरत नाही, अभ्यास करीत नाही. बाप खाली काय राहील? युद्ध. देव म्हणले युद्ध. जे रणांगण भडकलं, अर्जुनाने सांगितलं भगवंता सेनयोर उभयोर मध्ये प्रथम स्थापयमेच्युत अच्युत मे रथम उभयोः सेनयोः मध्ये स्थापय. भगवंता दोन्ही सैन्य दळाच्या मधोमध माझा रथ उभा कर. भगवंताने रथ लिहिला. पण भगवंताने रथ जर दुर्योधन, दुशासन यांच्या पुढे उभा केला असता तर गीता जन्माला आली नसती. भगवंत अर्जुनाने त्याला हाणाचा कार्यक्रम लावला असता. पण भगवंताने नेमका उभा असा केला. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य. मग अर्जुन म्हणायला लागला, देवा जेथे चाला हे जे कृपावरू तेथेची म्हणे व्यभिचारू. तरी काय मी भस्मासुरू. अर्जुन म्हणे अरे ज्यांनी मला विद्या देऊन कुरठा केला. अर्जुन म्हणतो ज्यांच्याकडून मी धनुर्वेद शिकला, ज्यांच्याकडून मी नीती शिकलो, शास्त्र शिकलो. अहो भीष्माचार्य आमचे वाडवडील आहे. या वाडवडिलांना मारायचं, यांच्या रक्तात शस्त्र भिजवायची आणि या भाऊबंदाचं आलेलं आपण खायचं. देवा माझ्या हाताने जोडलेला तू दूर जाशील. भाऊबंदाचं खाल्ल्यावर देव कसा लांब जातो ओवी आहे का? वसवटा वधू करोनी गोत्रजांचा. आमच्या नातलगांचा वध करायचा, त्या भाऊबंदाचं आपण खायचं. वसवटा होनी दोषांचा. दोष आपल्या तिथं मुक्कामाला येतात. मज जोडलाशी तू हातीचा दुरी होशी. देवा मोठ्या प्रयत्नाने आम्ही तुला जोडले. द्वारकेचा राणा पांडवा घरी तू आमच्या घरी आलेला आहे. असं भावबांधाचं खाल्ल्यावर देवा मज जोडलाशी तू हातीचा दुरी होशी. आजपासून ज्याने भावबांधाचं खाल्लंय ते सोडून द्या, नाहीतर देव काय नवर देव सुद्धा तुम्हाला येऊन भेटायचा. कपिल देव सुद्धा भेटायला. देव हा शब्द त्याने कोशात काढून टाकायचा. संपला विषय. एक नाव रूपाच्या मागे लागला मनुष्य देवापासून दूर जातो किंवा देव त्याच्यापासून दूर जातो. 2 भावबांधाचा खाऊ लागला, देव त्याच्यापासून दूर जातो. आणि 3 भगवंताच्या नावाची निंदा करू लागला, देव त्याच्यापासून दूर जातो. दुरी अंतरला नाम निंदकासी. दुरी अंतरला नाम निंदकासी.
दुरी अंतराळा नामनिंद कासी जैसी गोचिडासी शिरलाये जैसी गोचिडासी शिरलाये जैसे गोचिडासी शिरलाये जैसे गोचिडासी शिरलाये दुरी अंतराला नामनिंद कासी जैसी गोचिडासी शिरलाये जैसी गोचिडासी शिरलाये दुनिया जैसे गोचिडास शिरलाये जैसे गोचिडास शिरलाये नावच पंडित आहे ना, आडनाव सोनवणे लोखंडे नाही. त्याच्यामुळं पाठांतर आहे असं. हा. त्यांचे वडील खास भजनी आहेत. विठ्ठल तीन कारणामुळे देव दूर जातो. एक, नाव आणि रूपाच्या मागे लागला देव दूर जातो मागे. दोन, भावबांधाचं खायचं नाद लागला. या तिन्हीतून कोणतं नाही ध्यानात राहिले तरी चलन, दुसरं ध्यानात आरावा. भावबंधाचं खाऊ नका. आणि तीन, देवाच्या नावाची निंदा केली. एखादा नामजप करतोय, काय देवाचं नाव घेत बसला, काय टाळ कुठितो, पुढं निघाला पंढरपूरला, असं नाव ठेवू लागला. दुरी अंतराला नाम निंदकास, देव त्यापासून दूर जातो. जैसे गोचिडासी क्षीर राहे, तसं गोचिड दुधाच्या काशीच्या जवळ राहतं, पण ते रक्त सेवन करतं, दूध सेवन करत नाही. पा हे पा, दूध पवित्र आणि गोड पाशी त्वचेची पदरा आड, परी ते अवेरुनी गोचिड काय अशुद्ध, न सेविती अवश्य सेविती. आणि म्हणून दुर्यांतरला नामनिंदकाशी जैसे गोचिडाची क्षीर राहे. तीन कारणामुळे देव दूर जातो. एक, नामरूपाच्या मागं लागला. दोन, भावबंधाचं खाऊ लागला. आणि देवाच्या नावाची निंदा करू लागला. देव दूर जातो. महाराज देव दूर जातो हे कळलं. दूरचा देव जवळ कधी येतो हे तर सांगा. आता ही तीन कारणं ज्याच्या ध्यानात राहिली ना, त्याला पुढची तीन कारणं बरोबर ध्यानात राहतात. पहिलं सांगितलं होतं, नामरूपाच्या मागं लागला का देव दूर जातो. मग मागं कशाच्या लागावं? जगात 5 अंश सांगितले ते, आस्ती भातीप्रिय, नावरूप. नावरूप हे मायेचे अंश, आस्ती भातीप्रिय हे परब्रह्माचे अंश आहे. मग आस्ती भातीप्रिय म्हणजे परब्रह्म, जो देवाकडं निघतो, देव त्याच्या जवळ येतो. हे ग, मग देवातून आपल्या जर 60 पाऊल अंतर असेल, आपण जर 2 पावलं टाकले तर तो बाबा 58 पाऊल आपल्याकडे चालत येतो. मला तुका म्हणे, तुम्ही चाला याची वाटे पांडुरंग भेटे भरवसेने. या जगतामध्ये फिरत असताना आजपासून नाव आणि रूप पाहू नका, आस्ती भाती प्रिय पहा. म्हणजे हे जगत हे नाव, रुमाल हे नाव आणि हा चौकोनी आकार, रूप आणि नाव पाहू नका. यातलं जे धागे आहेत ना, तंतू, ती तिथं पहा. म्हणजे जगत पाहू नका, जगताचं अधिष्ठान पहा. अरे अलंकार काय पाहताय? ते अलंकार ज्या सोन्यावर बसलेत ते सोनं पहा. गाडगं काय पाहताय? गाडग्यातली माती पहा. रुमाल काय पाहताय? त्यातला कापूस पहा. तसं नाव आणि रूप काय पाहतं? ही माया आहे, त्याचं अधिष्ठान ब्रह्म जगत पहावा. विठ्ठल कारण आपे असता दृष्टी, शंका पोटी उपजेना. गाडगं कार्य आहे, माती कारण आहे. कारण पहा, कार्य पाहू नका. अलंकार कार्य आहे, सोनं कारण आहे. अलंकार पाहू नका, सोनं कारण पहा. वर रुमाल कार्य आहे, धागा कारण आहे. धागा पहा. विश्व पट ब्रह्म दोरा, ताटे उघडा ज्ञानेश्वरा. जो ज्याला या जगतात परब्रह्माचं दर्शन होतं, सगुण परमात्मा त्याच्या जवळ येतो. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्य देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे, देवतया जवळी आसे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्य देवतया जवळी असे, देवतया जवळी असे, देवतया जवळी असे, देवतया जवळी असे. विश्व नाही, देव आहे. विश्व हे देवच आहे.
प्रातिभासिक पदार्थ अधिष्ठानाच्या ज्ञानानंतर अधिष्ठान रूप असतो हा सिद्धांत आहे वेदांताचा. ते तुमच्या डोक्यावर नाही पर मांडवाहून जाईल, नाही सांगितलं बरं. आणि म्हणून आयसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी असे पापनाशी दर्शने. माया पाहू नका परब्रह्म पहा, देव जवळ आल्याशिवाय राहणार नाही. वा कापड पहा, रुमाल पाहू नका, धागा पहा, अलंकार पाहू नका, सोनं पहा, गाडगं पाहू नका, माती पहा, तसं जग पाहू नका, परब्रह्म पहा. वा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला देव त्याच्या जवळ येतो पहिलं कारण. दुसरं कारण देव जवळ कधी येतो तिकडे काय सांगितलं होतं, भावकीचं काढलं का देव दूर जातो. मग आता काय करायचं, भावकी शब्दातला की पुसायचा. मग निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म हे जर असल तो का म्हणे भाव जवळी धरोनी आणि देव जवळी धरोनी आणि देव जवळी धरणी तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव धरणी आणि देव जवळी धरणी आणि देव तुका म्हणे भाव तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव जवळी धरुणी आणि देव तुका म्हणे भाव तुका म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव जवळी धरुणी आणि देव. मराठवाड्यातली माणसं झोपली घोरायला जरी लागली तरी स्वरातच गोड काय गोड ठेवण म्हणजे बघा ना त्यात अगदी कानाला तृप्त. वारकरी चाली म्हटलं का मनुष्य असा रंगवून जातो बरा असा. तो का म्हणे भाव जवळी धरुणी आणि देव. अंतकरणात भाव जर वाढला आपल्याला देवाकडे जावंच लागत नाही. देवच सुखे येतो घरा नारायण. मला सांगा शबरी प्रभू रामाकडे गेली का प्रभू राम शबरीकडे आले. रामायणाचार्यांकडून तुम्ही ऐकलं असेल ना, भले ते 4 लाख घेऊ नाही तर 5 लाख घेऊ, पण तुम्हाला रामायणाचार्याने काय सांगितलं, शबरी रामाकडे गेली का राम शबरीकडे आले. नवनाथ भाऊ राम शबरीकडे आले. द्वारकेचा राणा पांडवा घरी का पांडव द्वारकेच्या राणा घरी. हरिपाठात काय लिहिलंय, भगवंत पांडवाच्या घरी आला. वा हे वैशिष्ट्य. मला हेच सांगायचंय, अंतकरणात जर भाव असेल देव घरी येतो. विठ्ठल 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 विठ्ठल. 2 आणि तिसरं कारण भगवंताचं नामचिंतन जो करत नाही, नाम निंदा करतो, देव त्याच्यापासून दूर जातो. पण ज्याने नाम अट्टहास केलाय, नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरे नलगती सायास नलगती जावे वनांतरा. मग सुखे येतो घरा नारायण. नाम चिंतन केलं का देव जवळ येतो. हो हो द्या उदाहरण, गोकुळातील गोपाळ. गोकुळातील गोपाळाने यज्ञ केला नाही, याग केला नाही, तप केलं नाही, कर्म करत बसले नाही, नारायण नागबली नाही, घटसर्प नाही, त्रिपिंडी नाही, काही केलं नाही. फक्त सदैव रामकृष्णारी सगळ्यावर भारी, रामकृष्णारी सगळ्यावर भारी भगवंताचं नामचिंतन केलं. त्यामुळं तो पुराण पुरुष वेद पुरुष परमात्मा त्यांच्या जवळ आला. हाच विषय जगद्गुरु तुकोबाराय सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या. नाम घेता तू जवळी नाम घेता तू जवळी नाम घेता तुझ नाम घेता तुझ नाम घेता तू जवळी नाम घेता तू जवळी नाम घेता तुझ नाम घेता तुझ बहु भला कानो बळी बहु भला कानो बळी नाम घेता तू जवळी नाम घेता तू
जवळी बहु भला काढो बळी बहु भला काढो बळी नाव घेता तुझवळे नाव घेता तुझवळे नाव घेता तो जवळे. आम्ही त्याची नाम साधना केली गोकुळात असताना. तर नाव घेता तो जवळी, तो म्हणजे पुराण पुरुष, वेद पुरुष असा ज्याचं वेदामध्ये स्वरूप लक्षणाने तटस्थ लक्षणाने वर्णन केले. स्वरूप लक्षण सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. तटस्थ लक्षण यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्ति अभिसंविशन्ति तद् विजिज्ञासस्व तद् ब्रह्मेति. किंवा आनंदात ही एव खलु इमानी भूतानी जायन्ते आनंदेन जातानि जीवन्ति आनंदम प्रयन्ति अभिसंविशन्ति तद् विजिज्ञासस्व तद् ब्रह्मेति. असं स्वरूप लक्षणाने तटस्थ लक्षणाने ज्याचं वर्णन केलंय तो परमात्मा आमच्या जवळ आला, सगुण झाला, सगुण होऊन आमच्या जवळ आला. वा. नाव घेता तो जवळी. आपल्या जवळ आलेला मनुष्य काही फायद्याचा आहे का याचा विचार केला पाहिजे. आपल्या जवळ लय माणसं राहतील. आमच्या बरोबर 50 माणसं आहेत. चहा पाहिजे ते कधी मलाच पाजावं लागतो. हे घर जळून कोळशात धंदा कोणी सांगितलं तुला का? आपल्या जवळचा मनुष्य खर्चिक असला पाहिजे. त्याने कधीतरी 100 रुपयाची नोट आपल्यासाठी खिशात नाही घातली पाहिजे, मोडली पाहिजे. 500 रुपयाची नोट मोडली पाहिजे. आपल्या बघा खर्चिक माणसाला कोणी कटळत नाही. मला खर्चिक मनुष्य आहे ना कोणी कटळत नाही. आणि तो चिंगूस आहे ना त्याला कोणी कटळत. पप्पेच्याही म्हणते आता तुम्ही मारुती देवळातच झोपायला तिथे नका. तुम्हाला कृष्णाच्या देवळात नाही मारुतीची का? आता तुम्ही मारुतीचाच आदर्श घ्यायचा, कृष्णाचा नाही घ्यायचा. खर्चिक माणसाला कोणी कटळत नाही. मला असं देव जवळ आलाय पण आमच्या फायद्याचा आहे. नाव घेता तो जवळी. कसं आहे बहु भला कानो बळी. आपल्या जवळ आलेली माणसं 2 अंगाची असली पाहिजे. एक ती भली पाहिजे आणि 2 ती बलवान पाहिजे. आपल्या जवळ आलेली माणसं भली पाहिजे. भली म्हणजे ते सन्मार्गी पाहिजे, उन्मार्गी नकोय. नाही तर त्याने आपल्या आड जायचं हे मंदिराच्या पाठीमाग काढायला लागेल मानन घ्या आणा गुंडीनं चलो द्या काय चाललंय. शंकर सोसायटीची सभासद आपल्या जवळ येता कामा नाही. आपल्या जवळ भली माणसं पाहिजे. वा. भली बळी बलवान माणसं पाहिजे. एकदा आता इथं गावातले तरुण मंडळांनी एकत्र शिवरायांचा पुतळा बसवलाय. फारच चांगलं काम केलं. विठ्ठल 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 गावातले सगळे गाव ग्रामपंचायतले सगळ्या मंडळींनी एकत्र ग्रामपंचायतच्या पुढे का बसवला? आपल्याला कारभार शिवरायांसारखा चालवायचा आहे. हा आदर्श डोळ्यापुढे ठेवायचा म्हणून ग्रामपंचायत पुढे बसवलंय. महाराज हे सामान्य नव्हतं व्यक्तिमत्व. हे 18 पगड जातीचे राजे होते महाराज. ते जर नसते तर आपण इथं बसलो असतो पण याला बसलो असतो. आपण असं बसलोच नसतो. फार उपकारी राजे होते. यांच्याबरोबर बलवान माणसं होती. बलवान. एकदा शोभाराजे महाराष्ट्रात त्यांचं मोठं प्रस्थ झालं. प्रस्थ झाल्यानंतर कर्नाटकात आपलं प्रस्थ वाढलं पाहिजे आणि मग आपला मराठा साम्राज्याचा विस्तार करावा. मराठी भाषिकांना न्याय द्यावा. तिकडे मराठी भाषिक आहेत पण परकीयांच्या पायदळाखाली तुडले जातात. शोभाराजाने कर्नाटक स्वारी केली. आदिलशहा शरणा. आदिलशहाच्या लक्षात आलं शोभाराजाची कुरापत काढून जुळणार नाही. आदिलशहा आपले 50 आमदार घेऊन त्यांच्या गटात गेला. बरं. नंतर कुतुबशाहकडे गेले. कुतुबशाह म्हणला मी माझ्या चुलत्याला सोडील पण तुमच्याकडेच येईल. ते 50 आमदार घेऊन तिकडेच निघाला. असो सांगायचा भाग असा आहे. आणि मग शोभाराजे कुतुबशहाची जी राजधानी होती गोळकोंडा. गोळकोंड्याचा कुतुबशाह. राजधानीच्या बाहेर त्यांचा मुक्काम पडला. कुतुबशाह म्हणला राजाजी राजधानी देखेंगे? राजाजी म्हणले जरूर देखेंगे. मग दोघांना बसायला 2 हत्ती आणले. दोघं हत्तीवर बसले. मी काही शिवचरित्रकार नाही पण बळी शब्द सांगत असताना चांगल्याचे सांगितलं. आणि मग निघाली स्वारी. जात असताना तर गडी बादशाह शोभाराजाला शरण आला पण गड्याच्या अंगात कुमकुमी होती. त्याने शोभाराजे ज्या रस्त्याने चालले ना त्या रस्त्याला दोन्ही बाजूने हत्ती उभे केले होते. का बरं? हत्ती हे राजभूषण समजलं जायचं. राजा कोण? ज्याच्याकडे जास्तीत जास्त हत्ती. हत्ती हे राजभूषण आहे. आणि शोभा राजाच्या सैन्यात हत्ती नव्हते. का बरं? त्यांचा गनिमी कावा होता. ते म्हणजे सरसर सरसर जायचं का किल्ला घ्यायचा का सरसर पुढचा किल्ला घ्यायचा. पळायचं हत्ती उठायचा कधी मग बसवायचा कधी. गळ्यात लोडान घालील कोण? हत्ती नाही भित्ती नाही. हे जलद काम झालं पाहिजे महाराज. ते शोभाराजे होते. नीती ते युक्ती शिरोमणी होते.
या शब्दाचा अर्थ कळायला युक्ती शिरोमणी म्हणून असो, युक्ती शिरोमणी होते. मग शिवबाराजे बसले, ते दोघं चालले. त्यात शिवबाराजे लक्षात आलं याला जरा खुमखुमी आपल्या वैभवाची. त्यांनी बोलता बोलता एक विषय काढला. राजाजी, आप स्वयं को राजाजी कहते हैं, लेकिन राजभूषण आपके दल में नहीं है. तुम्ही स्वतःला राजे म्हणता, पण राजभूषण हत्ती तुमच्या सैन्यात नाही. ते शिवबाराजे होते, प्रत्युत्पन्नमती होते, जिथं बोललं तिथंच उत्तर देणारे होते महाराज. वा, शिवबाराजे म्हणले, हमारा मावळा ही राजभूषण आहे. आमचा एक मावळाच हत्ती. हत्ती याला म्हणजे प्रत्युत्पन्नमती, तिथं तिथल्या तिथंच उत्तर देता आलं पाहिजे महाराज. वा. एकदा स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची सभा झाली कापसे साहेब बिहारला सभा झाली. सभा लीड तोड झाली. इथून मागही अशी सभा होणार नाही, पुढे होणार नाही. आता स्थानिक लोकांचं लागलं पोट दुखायला, स्थानिक पुढाऱ्यांचं. बाहेरच्या माणसाने येऊन तिथे येऊन वातावरण केलं का स्थानिक लोकांचं पोट काही त्या क्षेत्रातल्या लोकांचं पोट दुखत. ते लालू प्रसाद यादवने दुसऱ्या दिवशी लगेच कमेंट दिली, यहाँ बहारों की नहीं चलेगी, यहाँ बिहारी की चलेगी. त्याने कोटी केली. इथं बाहेरून आलेल्याचं चालणार नाही, इथं बिहारीचं चालणार. लगेच अटलजीने मी दुसऱ्या दिवशी कमेंट दिली, लालूजी आप खाली बिहारी है, हम अट्टल बिहारी है. याला प्रत्युत्पन्नमती तिथल्या तिथं जुळवता आलं पाहिजे. आता काय सांगावा, राग मानत नसले सांगतो. चेअरमन सांगू का, राग मानत नसले सांगतो. आदरणीय सोनिया गांधी, आदरणीय अटल बिहारी वाजपेयींना त्या काय म्हणल्या एकदा लोकसभेत, कविता पढ़ने से देश नहीं चलता. काय म्हणल्या त्या, कविता वाचून देश चलत नाही. ते लई हुशार होते. त्याने मग क्या औरों ने लिखा हुआ भाषण पढ़ा के देश चलता. म्हणजे दुसऱ्याने लिहून आणलेलं भाषण वाचून दाखवून देत चलतो का. तिथलं तिथंच उत्तर दिलं पाहिजे. वाजपेयी पाकिस्तानला गेले. तिथे एक पत्रकार होती, मशहूर पत्रकार होती, नूरजहां बेग. नूरजहां बेग तिचं काही लग्न झालं नव्हतं. मग ती अटल बिहारीला म्हणली, अटलजी आपका निकाह हुआ म्हणजे तुमचा विवाह झाला नाही, माझाही झाला नाही. म्हणजे मग माझी अशी इच्छा आहे, मला तुमच्याशी लग्न करायचं, पण मोहदिखाई म्हणजे त्याला सुनमुख पाहणं म्हणते. तुम्हाला त्यातलं काही कळायचं नाही, मराठीत सांगतो आता. तर सुनमुख पाहताना तुम्ही काश्मीर आम्हाला देऊन टाका. तुमच्याकडे आहे काही पद्धत सुनमुख पाहताना काही द्यावं लागत असं काय. तर मला त्याचा अनुभव नाही, तुम्हालाच विचारावं लागत. मुखच पाहिलं नाही तर सुनमुख आणि मग सुनमुख पाहत असताना तुम्ही काश्मीर आम्हाला द्या. अटलजी होते ते जरूर, माझंही लग्न झालं नाही, मला तुमच्याशी लग्नच करायचं. सुनमुख पाहताना मी तुम्हाला काश्मीर देईल, पण होंड्यामध्ये तुम्ही अख्खा पाकिस्तान आम्हाला द्यायचं. याला म्हणायचं प्रत्युत्पन्नमती. तिथल्या तिथंच उत्तर देता आलं पाहिजे. प्रत्युत्पन्नमती हा संस्कृत शब्द मराठी शब्द सांगतो, हजर जबाब. तिथल्या तिथंच उत्तर. त्याला शतावधानी व्यक्तिमत्व बनायचं, अष्टपैलू व्यक्तिमत्व, चौरंगी चिरा असं मनुष्य असलं पाहिजे. आमच्या भगवंत जवळ आलाय ते शिवाजी महाराज होते. ते म्हणले, हत्ती आमच्या दळात नाही, आमचा सैनिकच हत्ती मार. मग ते म्हणले ठीक आहे, जांच लेगी, परीक्षा घ्यायची. त्या त्यांनी त्याचा हत्ती सोडला. हत्ती सोडलं. शोभाराजा म्हणजे आता आमच्या हत्ती संगत झुंजायला तुमचा हत्ती सोडा. शोभाराजाने मागं पाहिलं, माग जरा कळालेलेच गडी माग यसाची कंक उभा होता. माग त्याने लगेच तलवार काढली. राजे मी लढतो. वा काय माणसं असतील. लगेच यसाजीने उडी टाकली. वा उडी टाकली ना, हत्ती आणि यसाजी समोर आला. यसाजीच्या हातात तलवार होती, पण हत्ती उन्मत्त हत्ती होता. हत्ती मारणं वेगळं, झोराळ मारणं वेगळं. झोराळ निघालं तर पप्याचा हत्ती माग लपते. पप्याचे 2 ठोके झोराळ टाकी, 3 याला टाकी. लागू दे काय नाही म्हणत ते लागू दे. काय माणसं पुरुषार्थ राहिला नाही. जुने गडी होते. त्याने तलवार काढली, पण हत्तीशी झुंजाय. त्याने ठरवलं हत्तीला गोंधळायचं. यसाजीने काय केलं, हत्तीच्या पाठीमागं गेल्यावर हत्ती गोंधळला. हत्ती यसाजीला मारायला तोंड वळवलं का हत्तीच्या परत पाठीमागे यसाजी, परत हत्तीने तोंड, परत पाठीमागे गेला. 5-6 वेळा हत्तीला त्याने गुलवलं. आता हे जड प्राण्याला स्वतः भोवती फिरायला लय जड जातं. बघा तुम्ही, घालीन लोटांगण म्हणलं तरी काही जड प्राणी असे उभेच राहतात. त्यांना स्वतः भोवती फिरायला लय जड जातं. आणि मग
हत्तीला फिरवलं 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 पण येसाची म्हणला मी काही हत्तीला बोलवायला आलोय का हत्तीला मारायला मग येसाची थांबू मारायला आणि हत्ती गडबडून येसाची पुढे आला पण त्याला वाटलं परत येसाची फिरतोय की काय हत्ती त्या गडबडीत काय हत्तीच्या लक्षात आलं नाही तेवढ्यात येसाची उडी मारली आणि हत्तीची सोंडच छापली मारली छाटली का हत्तीला की थारा तीर्थी पडली पडल्यानंतर शिवबाराजाने खाली उडी टाकली आणि येसाचे कंकल उचलून धरलं आपल्या जवळ अशी माणसं बलवान पाहिजे वा बहु भला कानो बळी असं नुसतं मागं पाहिलं ती यासाठी उडी टाकली आपण जर असतो मागं शिवबाराजाच्या लेकरं बाळा उघड्या परत आता कुठं झाकलेली आहेत आता मी उघड्यावरच येत ना विठाल कम माणसं होऊन गेली काय बोलायचं देव आमच्या जवळ आला तो भलाही आहे आणि तो बळवान आहे बळीराम माझा पंढरीराव जो ह्या देवाचाही देवा ठीक आहे तो चांगला आहे बलवान आहे पण तुमच्यासाठी तो काही झटे घेतो का तुमच्यासाठी काही करतो का तर तुकाराम महाराज म्हणतात तो आमच्यासाठी काय करतो अभंगाच्या पहिल्या वळत्या गाई धावे घरा 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 आमच्या घरी येर झारा आमच्या घरी येर झारा आम घेता तो जवळी आम घेता तो जवळी आमच्या घरी येर झारा आमच्या घरी येर झारा आम घेता तो जवळी आम घेता तो जवळी तो जवळ आला तो भला आहे बलवान आहे पण तुमची काय कामं करू लागतो का वा आमच्या कामासाठी तो पळतो वळत्या गायी धावे गायी वळत्या आणण्यासाठी तो धावतोय घरा धावे आमच्या घरच्या कामासाठी धावतोय आमच्या करी एरझारा आमच्यासाठी तो हेलपाटे घेतोय वा गोपाळ गायी वळत असताना गोपाळाने सांगावं धाव कान्होबा गेल्या गायी कान्होबा धाव गायी गेल्या देवाने जाऊन त्या गायी वळवून आणायच्या वळत्या गायी धावे गायीच्या वळत्या आणण्यासाठी जायचं ज्याने लहानपणी गायी चारल्या त्यालाच गायीच्या वळत्या कळतील नंतर आताच्या पोरांना आता वळूनला वळत्या का जुन्या लोकांनी ज्यांनी गायी वळल्या त्यालाच कळत मारा वळत्या गायी गायी वळण्यासाठी धावावं वा धावे वळत्या मागे गाई धावे वळत्या मागे गाई मागे गाई धावे वळत्या मागे गाई आणि जावे गाई आणि जावे गाई धावे वळत्या मागे गाई धावे वळत्या मागे गाई धावे वळत्या मागे गाई धावे वळत्या मागे गाई गोपाळांच्या गायी काय देवाच्या गायी गोपाळाच्या गायी असल्याच होत्या त्या जरा ओढाळा होत्या मग देवाने आली द्यावे डाई आलेला डावता द्यावा धावे वळत्या मागे गायी गोपाळांनी देवाला सांगावं देवा ह्या गायी काय भयानक येतात त्याच्यातली मनेरी नावाची गाय अशी चाठळे ती सगळ्या टोळीची मुखादन तीच उचल घेती आणि सगळ्या बायांना कांदे लावायला तिकडे घेऊन जाते. म्हणून तो का म्हणे तो राख मनेरी मग त्या येरी आम्ही जाणो
ही भयानक गायी आहेत या विठ्ठल 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 आम्ही तुम्ही सवे जाऊ गायी वळावया आम्ही तुम्ही सवे जाऊ गाई वळावया आम्ही तुम्ही सवे जाऊ गाई वळावया जाऊ आम्ही तुम्ही सवे जाऊ गाई वळावया जाऊ त्याचे पाने तो भुक्या देऊ त्याचे पाने तो भुक्या देऊ जवळ जावयासी भीमू राजा किरे झाला गड्यानो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला कृष्ण सिंहासनी बैसला गड्यारो राजा किरे झाला गड्यारो राजा किरे झाला कृष्ण श्वासने बैसला कृष्ण श्वासने बैसला गायी वळणं लय सोपं नाही अवघड काम आहे. आता तुलाच बरोबर घ्यावं लागेल आम्ही तुम्ही सवे जाऊ गायी वळावया जाऊ एखादा गायी वळत नसेल तर त्याच्या मानेत बुक्या देऊ जवळ आमच्या तुम्ही पंचकृषी द्या ही गवळण म्हणा नको सगळे वारकरी एकमेकाला बुक्या दिल्या त्याच्या मानेत बुक्या देऊ जवळे जावयाशी देऊ देवा आमच्याच गायी वळळेत असं नाही तुझ्या काय लय शान आहे अरे तुझ्या तो मोराना बैल आहे असा मोरा अंगाचा आहे महाराज मोरासारखा भला ओढाळे परियेशी तुझा पैल चुकला मोरा शंकर मोरा परियेशी झाला नजरा तुझा पैल चुकला मोरा परियेशी शारंगरा तुझा पैल चुकला मोरा परियेशी शारदरा तुझा बैल चुकला मोरा सांगू गेला तुझ्या घरा पाठी लागला तुझा म्हातारा सांगू गेला तुझ्या घरा पाठी लागला तुझा म्हातारा सांगू गेला तुझ्या घरा पाठी लागला तुझा म्हातारा सांग गेला तुझ्या घरा पाठी लागला तुझा म्हातारा कान्होबा कान्होबा रे कान्होबा निवडे आपुनी गोधने कान्होबा रे कान्होबा निवडे आपुनी गोधने कानोबा रे कानोबा निवडी आपुरी गोधने कानोबा रे कानोबा निवडी आपुरी गोधने आमच्याच काही वडील असं नाही तुझा तो शंकर मोरे यायला सत्याला आता काय मोरा परियेशी शारंग झाला तुझा बैल चुकला मोरा सांगू गेलो तुझ्या घरा तुझ्या घरी सांगायला गेलं तर म्हातारा आता वय झालंय घरी बसव पुतण्याला कारभार पाहू द्या नाही ना पाठी लागला तुझा म्हातारा असो तर सांगायचा भाग असा आहे आणि म्हणून देव या अवघडे तूच वळत आहे देवाने वळत्या गायी धावे घरा धावे देवा आमची शिदुरी राहिली घरी घेऊन यावी देवाने शिदुरी घेऊन यावी 5 पोळ्या 3 भाकरी तेवढं कानवाला एक पुरी आम्हा धाडीने वैल्या दोरी आमची ठकवणी खाल्ली शिदोरी आमच्या घरा धावे आमच्या येरधारा करी देव आमच्यासाठी येरधार करतोय नाव घेता तो जवळी बहु घरा कानवळी नेदी पुढे पुरे त्याने आम्हाला काही कमी जास्त पडू दिलं नाही उलट जास्तच करून दिलं म्हणे आवं घे शिवरी आम्ही जे दिलं ते बरं दिलं म्हणून तुका म्हणे आता तुका म्हणे चित्ता वाटेन करावा परता आता आमच्या चित्तापासून तो दूर जावा असं आम्हालाही वाटत नाही नाव घेता तो जवळे बहु भला कानोबळी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा
रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 विठोबा विठोबा रखुमाई 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 विठोबा बोला पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भोपार कुमाई भोपार कुमाई जय 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 भोपार कुमाई जय 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 भोपार कुमाई जय 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 भोपार कुमाई जय जय भोपार कुमाई भोपार कुमाई जय जय भोपार कुमाई भोपार कुमाई भोपार कुमाई भोपार जय जय भोपार कुमाई भोपार भोपार कुमाई भोपार कुमाई भोपार कुमाई भोपार जय जय कुमाई भोपार कुमाई भोपार कुमाई देवादिदेवा देवादिदेवा जगत्रय जीवा देवा आदिदेवा जगत्रय जीवा देवादिदेवा जगत्रय जीवा श्री केशवा विनंती माझी परेशी केशवा विनंती माझी परेशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम आणि तुझे वर्णी गुण माझी नाम वाणी तुझे वर्णी गुण नाम जीवानी तुझे वर्णी गुण नाम ऐसे जय प्रेम काही कळा ऐसे जय प्रेम काही कळा ऐसे जय प्रेम काही कळा राजाचं कीर्तन म्हटले का नेम ठरले कोणता चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे गोकुळात भगवंताने जे चरित्र केलं त्याचा उच्चार करा गोकुळात भगवंताने 2 अवस्थेत चरित्र केले हे दशे चरित्र केले नारायणे रांगता पहिली अवस्था दुसरी अवस्था गोधने राखीत आहे पहिल्या अवस्थेमध्ये देवाने दिव्य चरित्र केलं रांगत रंगने चोरी तलोने रागत रंगने चोरी तलोने धावून धरती गवळणे धावून धरती गवळणी बांधिती चरणे देती गाराने निती चरणे देती गराणी यशोदे साधने यशोदे साध वर्षणी कमाल केले साधने कृष्ण आळवा आळवा भरभरी माझे दावा कृष्ण आळवा आळवा कृष्ण आळवा भरभरी माझे कृष्ण आळवा रोज गोपिका कारण सांगायच्या यशोदेला यशोदा ऐकून घ्यायची आणि यशोदा गोपिकांनाच खवळायची मला फार दिवसाने मुलगा झालाय तुमच्या डोळ्यात सजवतो खोड तुम्ही करता नाव त्याचं घ्या तुम्ही का एका घरच्या तुम्ही लपवणी याचा भवरा आळ घेता शारंग खरा तुम्ही एका घरच्या का तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही 12 वाडीच्या बऱ्याच गावाला 12 वाड्या राहतात 12 वाडीच्या विंचूर 12 वाड्या आहेत ना 12 वाडीच्या 12 गे गोकुळच्या नारी हे नाही देण्यात आलं तर तुम्ही 12 गाव नांदूरच्या किंवा 12 गाव पिंपरीच्या 12 गे गोकुळच्या नारी आणि हे नाही देण्यात आलं तर तुम्ही 12 मतीच्या 12 गे गोकुळच्या नारी
माझं बाळ एवढं सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजीरवाने अहो त्याचं काय वय आहे का किती 5 वर्षाचं बाळ आणि ते माझ्या अंगणात खेळत आहे आणि तुम्ही लबाडाळ घेता काय म्हणाव तुम्हाला 5 वर्षाचे माझे बाळ 5 वर्षाचे माझे बाळ 5 वर्षाचे माझे बाळ 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळ खेळ अंगणी खेळ खेळ अंगणी खेळ खेळ अंगणी खेळ खेळ पालटिकाचे घेता आळगे गोकुळच्या दारी पालटिकाचे घेता आळगे गोकुळच्या दारी कारटके चाळगे गोकुळच्या दारी कारटके चाळगे गोकुळच्या दारी काय बोलत आहे? माझ्या मुलावर तुम्ही आळ घेता 5 वर्षाचं बाळ 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळ खेळे माझ्या अंगणातच खेळत का लटिकाची घेता आळगे गोकुळच्या नारी असं म्हणजे गोपिकांनी मीटिंग काढली आणि मीटिंग मध्ये बचत गटाची स्थापना केली बचत गटाची एक अध्यक्ष केली अध्यक्षाचं भाषण सुरू झालं गोपिकानो हिला गारणं सांगू नका का अहो, ज्याचं गारणं सांगतो तो तिचा सक्का मुलगा आहे आईच्या कोर्टात कधी मुलगा गुन्हेगार ठरणार नाही मग निकाल मुलाकडून लागला मग काय करायचं उद्या कृष्ण आला का आपण घरी बांधून ठेवू आणि मग तिला दाखवू यशोदे येऊ दे तुझा कृष्ण उद्या माझ्या घरी त्याला खांबाला बांधून ठेवते आणि मग तुला दाखवते मग बोल नको नाकाने कांदे सोडू नाकाने कांदे कसे सोडी ते बायांनाच विचारलं पाहिजे बाया म्हणते तो तिला नाकाने कांदे सोडी तेव्हा कांदा कापला तर ठसका लागतोय नाकाने कांदे सोडायचं नवीन तंत्रज्ञान महिलांनी आणलं भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे नको नाकाने कांदे सोड येऊ दे तुझा कृष्ण खांबाला बांधून ठेवते भगवान म्हणजे पेंद्या मला बांधायला निघाली कोणी रे पेंद्या मला ती खाल्ल्याळीची काय नाव आहे तिचं म्हणजे शांताबाई शांताबाई म्हणजे हो म्हणजे खाल्ल्याळीची वरल्याळीला कसं काय देवा 4 दिवस झाले तुझी तक्रार देण्यासाठी ती खाल्ल्याळीहून वरल्याळीहून खाल्ल्याळीला सारखी चक्करा नकरा कोण शांताबाई हा हो शांताबाई घ्या तिचा घर नंबर देऊ पेंद्या मला माझ्याच गल्लीत राहायला माझ्या घराशेजारी तिचं घर चला तिथं जाणून या हरी त्याचं घरी आला चोरी गडिया ठेवून बाहेरी पूर्वद्वारे शिरे आज शिरला दही दोन्ही गोपाळांना काढून दिलं कुठे ती शांताबाई मला बांधायला निघाली तर दोघं नवरा बायको क्वाटवर झोपली होती शांताबाई शांताराम बस मग याचा भेतच करतो म्हणजे आता एवढा गावात सप्ताह गोड चाललाय घरी झोपा काढिता हा कळू नाही मग त्या जुन्या गोपाळांना मिशा राहायच्या दाढ्या मिशा जुन्या गोपिकांना वेण्या राहायच्या त्या अशा काय बापकट आईकट करीत नव्हत्या आई बापांना विचारून लग्न करायच्या महाराज आणि मग त्या गोपाळाची दाढी आणि गोपिकेची वेली दोन्हीची गाठ देवाने मारली देव गेले निघून जुन्या गोपिका पाठ उठायच्या जुन्या आता याला ड्युटीला निफाडला जायचं कारखान्याला कुठं मार्केट कमिटीला लासलगावला 8 वाजता ड्युटी मग यांनीच 7ला उठायचं बाईने 10ला उठायचं 7ला यांनीच उठायचं गार पाण्याने आंघोळ करायची 8 पोळ्याची कणिक थिंबवायची 8 पोळ्या करायच्या 2 भाज्या करायच्या 2 कप कॉफी करायची तरी बाईसाहेब झोपलेली आणि मग 1 कप कॉफी आपण घ्यायची आणि 1 कप कॉफी घेऊन तिच्या बेडपाशी जायचं म्हणायचं अरा हे रोखमा बाई तुम्हाला मग बाईसाहेबांनी उठायचं आणि बाईसाहेब म्हणायचे नुसती कॉफी आणली पेपर नाही आणला आणि आरतूरच बोलायचं आता गडी बी बायाचं नाव घेते बाया बी गड्याचं नाव घेतात जुन्या काळात असं नव्हतं जुन्या काळात असे टाळकरी गावात सत्य झाले मग यांनी चहा प्यायला न्यायचं आणि सांगायचं बाळू चहा आठव बाळू गेला खेळायला पण बाळूच्या आईने चहा आठवायचं बाळूच्या बापाने बाळूच्या आईचं नाव घ्यायचं नाही जुने लोक होते चहा झाला का बाळूच्या आईने सुद्धा म्हणायचं बाळू चहा झाला बाळ्याच्या बापाने चहा न्यायचं माझं काय माणसं वागली जुनी आता खेळ बदलला महाराज असं आता असे टाळकरी गावात सत्याला गेली चहा प्यायला सांगायचं संगीता चहा ठोका चहा झाला का तिने माझं बबन चहा झाला बबन मामाच्या मामीचं नावच आहे माणसं तिने याने म्हणायचं मेरा चहा बाबा चहा झाला घेऊन ए सावकाश बरं का मामीने एकदा भजनेला ताणले होते दुर्मा मध्यंतरी कोणतरी त्यांच्या घरातलं वारलं आम्ही गेलो भेटायला वडील वारले आणि भेटायला गेलो पोरा अशी आगा मला म्हणले मामीच वारल्या तुम्हाला भेटायला यावं लागलं आता काय करावं आम्ही गेलो भेटायला तर मामी दिसल्या माटपळ मामी तुम्ही ऐका मग ते म्हणले काय झालं पोरं म्हणले मग मामी वारले म्हणजे पोरं मुड दे यांना काय कहाणी
आत्ताचा काळ जुना काळ ती गोपिका पहाटे उठली दाढी विणीची गाठ मारली होती आता ती उठली का ती आता घे बाई महाराज ती जुन्या गोपिका तो एरी हाडाच्या गोपिका ती खाटाखाली उतरली का मालकाच्या दाढीला वेणी बांधली होती मालक वेणी सकट वळीतच निघाला महाराज केली थट स्वयंपाक घरापर्यंतच वडीत गेला महाराज तिकडे लागला तार गायला तर ती होती 6 फूट शेकडे होता 4 फूट ते लागला तार गायला मध्ये आणि मग लागला ओरडायला मग तो म्हणायला हे अगं मत्त हो निया मातली रांगडी करी ती ओढाओढी भजन आली का ग माझ्या दाढीला काय हिसका मारता जसा याच्या दाढीला बसला तसा तिच्या वेणीला हिसका बसला होता तिला आणि तुम्ही तुमच्या तर फार वायरी तुटल्या शॉर्ट सर्किट झालं फ्युजा उडाल्या दिव गळालं टिपी जळाली फाउंडेशन हालत आणि वेणी ओढीता तो म्हणला अगं मी नाही वेणी ओढली मग कोणी ओढली तो म्हणलं मग दाढी कोणी ओढली सगळा घोटाळाच लाईट नाही लाईट लावून बत्ती लावली पाहिलं दिवा लावून तर दाढी वेणीची गाठ म्हातारी चावताळली नातवंड आले तरी चाळे गेले नाही आजो गाठी मारी तो म्हणला अगं मी नाही मारली कोणी मारली म्हणजे कोणी का मारला सोडायचं बघा गळ्यात साप पडला म्हणजे किती नंबरचा आहे का अरे तुला काय पडलंय किती नंबर पहिलं सोडा फेकून द्यायचं तसं गाठ सोडली पाहिजे गाठ सोडायला गेले गाठबाई कोणाशी सुटेना गाठच सुटत ब्रह्मदेवाने मारलेल्या गाठी नाशिकच्या जिल्हा कोर्टात सुटणार ते ब्रह्मदेवाचा बाप याने मारलेली गाठ सुटल कशी विठ्ठल 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 मग गाठ सुटाना म्हणजे मग जाळे ता जळेना म्हणजे मग तोडताना 2 गट पडले ठाकरे गट आणि शिंदे गट मग ते म्हातारी म्हणजे नाही गाठ येणीकडून तोडायची गुंडाळा दाढीला गेला पाहिजे तर नाही गाठ दाढीकडून तोडायची गुंडाळा येणीला गेला पाहिजे त्याने काय गुंडाळा येणे गेला पाहिजे तुमची दाढीची केस पांढरे माझ्या वेणीचे केस काळे 2 दिवस झाले नळाला पाणी नाही मी जर उद्या हापशाला विहिरीला नदीला पाण्याला गेले हे पांढरे केस जर वेणीला आले तर गोपिका म्हणते ना शांताबाई काळ्या वेणीला ही पांढरी फुलं कुडून लावली मग नाही गाठ दाढ वेणीकडून थोडीशी गाठ दाढीला गेली पाहिजे अगं उद्या काल्याचं कीर्तन पाटील म्हणला मी गावचं कारभारी आहे उद्या जर एक गोंडाळा घेऊन गेलो ते आळंदीची कदम मावली मध्ये पाटील हे घंटा कुडून मांडला मग हे जोडायचं नाही म्हणजे मग दोन्हीकडून तोडा संसारिक माणसं जरा उशिरा ध्यानात येतो आणि मग दोन्हीकडून तोडणारी गेले गाठच तोटाला म्हातारा म्हणला कोणी बांधली म्हातारी म्हणली मला काय माहिती म्हातारा म्हणला काल नंदाच्या कृष्णाला काही म्हणली होती का म्हातारी म्हणले धार म्हणल्याशिवाय काय म्हणली होती घरी बांधून ठेवते म्हातारा म्हणला तुला काय पडलं होतं त्याच्या शेपटीवर पाय द्यायचा कशाला थाळा वाजून साप घरात घातला बहुतेक हे तिनेच गाठ मारली असं म्हणता म्हणता तर 12:15 झाले तिचं माहेर गावातच होत मग तिच्या बहिणी तिचे मामा आई वडील सगळे दारात आले शांताबाई दारुगड बाया दारुगड जास्त सोन घेऊन बाहेर जाता का नवरा बायको काय दारात उघडे दारात बाया गोळा झाल्यांच्या बाया रडायला लागल्या बायांचं लई गैर समजता वाचत बाया लागल्या रडायला बरी होती ना गेली का शेजारी म्हणली माझी साखर उष्णी नेलेली आता मी कोणाला मागू लागल्या बाया रडायला आता काय करा मग गावातलं कारभारी गोळा झालं मग गावची जत्रा कारभारी सत्रा कडक कपडे 17 नपडे सगळेच गोळा झाले हे बाया बसा अरे आत काय चाललंय काय नाही माहित नाही काय नाही मग हे परवा वर चालणार रे मग राजे ग्रुप छत्रपती ग्रुप दुर्गा मंडळ गणेश मंडळ असल्या कामाला असलीच माणसं लागत ते सर वर चढले कौलं काढा घरावरले कौलाचे घर कौलं काढले आत काय चाललंय बघा तर दोघं नवरा बायको खाटारी घाली ते वरून जे हसत असत घरगळतच खाली आले गावातली माणसं म्हणजे अरे तुम्हाला पाठवलंय काय तुम्ही हसत हसताय काय गप बसा जरा चाललंय काय सांगा ना आत सिनेमा चालला कोणता चाललाय म्हणजे सैराट परशान आरची दोघच दारू उडीतील का नाही म्हणजे नाही उघडणार दार मोडा हे गावात पैलवान होती बोललेली गावातले पैलवान बोललेले दुसऱ्याचं मोडायचं म्हणजे राख फोकाटचं गावलं बापल्या धावलं दारच मोडायचं म्हणजे लोकांनी कोणी पारी लावतोय कोणी टिकाव आणलाय कोणी लागले फोडायला दार म्हातारा म्हणला अगं सोंगही होईल दार तुटल ते सुतार कवर दार करू द्यायचं नाही मग उघडं राहायचं काय मग चल आपणच बाहेर जाऊ म्हातारी म्हणली मग तुम्ही व्हा पुढं म्हातारा म्हणला मला पुढं कसं चालता येईल दाढी येणीला बांधलेली ती अशी माग वडल ना तू पुढं चल मी माग चलतो आणि मग तेव्हापासून ह्या पुढं आणि हे आपलं अरे काय अरे मराठवाड्याचा यांच्याकडं काय माणसं करारीत महाराज हा पाटील
पण महाराज सगळे लोक कामाला, आपल्याकडे पाटील दळण घेऊन पुढं दळायला चालणार. काय लाज वाटते. माणसं करारी राहिलीच नाही गाव महाराज. मग म्हातारी म्हणजे ठीक आहे. मग म्हातारी पुढं, म्हातारा माग. दारू घडणार देवाने दाराची या बाजूला 25 गोपाळ, या बाजूला 25 गोपाळ चॉकलेट दिले बघा. डिपॉझिट जप्त झालं तरी चल, पण प्रचार असा भक्कम झाला पाहिजे, विरोधकाची अशी दमछाक झाली पाहिजे. पोरच प्रचाराला ती, त्याला काय पाहिजे मला. दिलं चॉकलेट, दारू उघडणार. दारू उघडलो का पोर हुर्रे 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 ओरडायला लागली. ती गोपिका तर रडायलाच लागली. देव म्हणले परत आपल्या नादी लागायचं नाही. आता तर म्हाताऱ्याच्या दाढीला बांधलंय, उद्या शेजाऱ्याच्याच दाढीला बांधलं. गोपिका म्हणली म्हणजे तू परत येणार आहे का? भगवान म्हणले मग मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. देवेंद्र म्हणले देव नाही म्हणले. आणि मग भगवंताने करुणामय दृष्टीने पाहिलं आणि गाठ सुटून गेली. अनात्म संसार आणि आत्मपदार्थ याची अनादी काळापासून गाठ पडलेली आहे. भगवंताची जर कृपा झाली तरच ही गाठ सुटते. विद्यते हृदय ग्रंथिश्चिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. भगवंताने करुणामय दृष्टीने पाहिलं, गाठ सुटून गेली. यशोदेने कांदारला इथं राहायचं नाही. उद्या जाईन मी राणा, सवेगे ओली गोधनादी राणा जायचे, मर्दाने खेळ खेळायचे. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा घाली तर ठकली पोरे, हमामा घाली तर ठकली पोरे, हमामा घाली तर ठकली पोरे, हमामा घाली तर ठकली पोरे. 84चे करिअर झालं, 84चे करिअर झालं, 84चे करिअर झालं, 84चे. पोरा हमामा, हमामा 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 पोरा हमामा. हमामा पोरा हमामा, घुमरी वाजे हमामा, हमामा पोरा हमामा, घुमरी वाजे हमामा, हमामा पोरा हमामा, घुमरी वाजे गमामा, हमामा पोरा हमामा, घुमरी वाजे गमामा. हमाम्याच्या नादानी, हमाम्याच्या नादानी, हमाम्याच्या नादानी, हमाम्याच्या नादानी. घुमरी वाजली राणी, घुमरी वाजली राणी, घुमरी वाजली राणी, घुमरी वाजली राणी. घुमरी वाजली राणी, घुमरी वाजली राणी. हमामा पोरा हमामा, घुमरी वाजे हमामा, हमामा पोरा हमामा, घुमरी वाजे हमामा. हमामा पोरा हमामा, घुमरी वाजे गमामा, हमामा पोरा हमामा, घुमरी वाजे गमामा. टाळ्या वाजा एकदा त्यांच्यासाठी. अहो, हे खेळ कोणी म्हणत नाही महाराज. एक त्याला चाली लावता येत नाही, चाली लावले तर पाठ होत नाही, पाठ झालं तर चाली लावता येत नाही. देवाची आरती वळायला लागली, आरती वळायला लागले तर घंटी वाजायची थांबती, घंटी वाजायला लागली तर आरती थांबती. अहो घंटी वाजवा, वाजतोय ना. अहो आरती ओळा चालू आहे ना. अहो घंटीचा वाजा चालू आहे ना, आणि आरती कमून थांबली. ठेवून ते दोन्ही सगळं चाललं पाहिजे. सुख करता सुख हरता वार्ता विघ्नाची. हे बघा आमच्या हाताकडे बघा. का बरं आम्हाला सवय, तुम्हाला सवय म्हणून तुला नाही असं. सवय लावा लागायची विठाला. अनेक खेळ खेळले पेंदे म्हणा तुका म्हणे. आता खेळ मोडा वापरता कार्य पेंदे. अहो खांदी भार पोटी भोग काय खेळायाचे सुख. मग सर्वांच्या शिदोरी एकत्र केल्या. देव मध्यभागी उभा राहिले. सर्व गोपाळांना प्रसाद वाटतात. स्वर्गातून देव पाहतात. भागवतकार वर्णन करतात. बिभ्रदवेनुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मसरण कवलम तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन मध्ये स्वपरिसुरदो हासयन् नर्मविस्वैः स्वर्गे लोके विशति बुभुषे यद्यपालकेली हे गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वरो माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज बोला पुंडरी गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम.
त्यासाठी स्वर्गातून देव आले. आजी ओस अमरावती काला पहावया येथे देव विसरती देह भाव आपुला. पेंद्या म्हणलं देवा कोण आले रे हे? म्हणजे स्वर्गातले देव आले. कशाला आले? काला खायला. द्यायचा का त्यांना काला? भगवान म्हणले ते का वारकरी इथं काला वारकऱ्याला एके ठाई काला तुका म्हणे भावी काला. उच्चिष्ट जे न लभे देवा ते या सदैवा गोवळ्या. येथे मिळत होतं हे बात नाही वैकुंठी ते मात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग त्यांना काय द्यायचं? त्यांना वाकल्या दाखवायच्या. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. आमच्या वारकरी शिक्षण संस्थेत बंकट स्वामी महाराज काल्याच्या कीर्तनात देवाला वाकल्या दाखवायच्या. कशा दाखवायच्या? हात वर करा. मी जशा वाकल्या दाखीन तशा दाखवायच्या. जसा हात करील तसा करायचा. मी जर उपरनं फिरवायला लागलो तुम्ही पदर फिरवायचा, टोपी काढून फिरवायची, रुमाल फिरवायचा, फेटा फिरवायचा. फक्त धोतर काढून काय कोणी फिरवायचं नाही मला. हात जोडत विनंती. अटाळी. राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण निघा निघा निघा. राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण तुम्हाला नाही राधा कृष्ण गोपाल कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान